सोनाली अंदेकर या दोघींना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। अंदेकरांच्या वकिलांच्या मार्फत हे एबी फॉर्म भरण्यात आलेत। भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। खरं तर जर गुंड अंदेकरच्या कुटुंबात कुणालाही उमेदवारी मिळाली तर या संदर्भातली आपण अधिकची अपडेट जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडनं। रेवती, अखेर अंदेकरांच्या कुटुंबात दोन खरं तर एबी फॉर्म देण्यात आलेले आणि यामुळे आता नेमकं कशा प्रतिक्रिया उमटतायत? कारण की आपण पाहिलं आयुष कोमकरच्या आईनं तर आत्मदहनाचाही इशारा दिला होता। नक्कीच वैष्णवी, खरं तर इतके दिवस जो चर्चा होत होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुख्यात गुंड बंडू अंदेकर याला तिकीट देण्यात येणार का। मात्र आता एबी फॉर्म दिल्याने जवळपास आता असं निश्चितच झालेलं आहे की अजित पवार गटाकडून खरं तर बंडू अंदेकर, सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर या तिघांपैकी दोघांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। आता ते भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्यांच्या वकिलामार्फत ह्या एबी फॉर्म खरं तर आता भरत आहेत। आता आज काही अगदी मिनिटांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ही संपणार आहे आणि त्याच अगोदर बंडू अंदेकर आणि त्याचे जे काही दोघं जण आहेत परिवारातले त्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की तिघांपैकी दोघांना दिलाय तर नेमकी कोणाला दिलेला आहे आणि तिसरा जो आहे ते नेमकं कुठून लढणार आहेत। कारण आता कोर्टाकडनं तर त्यांना तिघांनाही परवानगी ही निवडणूक लढवण्यासाठी मिळालेली आहे। मात्र आता तिसरं कुठली व्यक्ती आहे आणि कुठून लढणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण त्यासोबतच मागच्या वेळेस जेव्हा पहिल्यांदा बंडू अंदेकर फॉर्म भरण्यासाठी बाहेर आला होता तेव्हा त्यांनी घोषणाबाजी केलेली होती आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा तिथे प्रयत्न केलेला होता। मात्र आता एकंदरीतच बंडू अंदेकर हे निवडणूक कशी लढवत आहे हे पाहणं की हे तिसरं तिकीट ते बंडू अंदेकरला देण्यात आलंय किंवा अजून इतर कोणी आहे ज्यालाही देण्यात आलेलं आहे याची नेमकं पुढे कशी माहिती येते हे पाहावं लागेल। रेवती, याचे अपडेट्स आपल्याकडनं जाणून घेत राहू।